आणि प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाताना जरा नीट विचार कर, कारण जर सत्य समोर आलं तर प्रत्येक सत्य पचवायची तयारी नसते आपली. हॅलो. काम झालं का? आज काम होणार. कोणाला संशय येता कामा नये. कोणालाही संशय येणार नाही. आज रात्री घरातले दिवे विझले की तिच्या आयुष्याचा दिवा विझणार कायमचा. माझ्या वेळीही तुम्ही असंच म्हणाला होता ताई, पण माझ्या मुलांना वाचवू शकलं नाही तुमचं हे गुणकारी चाटण. आपल्या घरावर जोपर्यंत ही संकटाची सावली घोंघावते ना, पुन्हा पुन्हा घरात हे असंच अभद्र काहीतरी घडत राहणार. आई, आई तुम्ही रडताय का? नाही ग अलका, ही तुला आता ते चाटण वगैरे काही देणार नाहीये. जुन्या चालीरीती सगळ्या बंदच कराव्या म्हणते मी. आई, अहो नका ना एवढी काळजी करू तुम्ही. मला नाही होणार काही. आणि ते किती कडू असलं ना तरी घेईन मी. तुम्ही डोळे पुसा ना आधी. अलकाताई, आजी अगदी माझ्या सासूबाईंसारख्या खंबीर आहेत. पण त्या पण कधी कधी रडायच्या आणि तेव्हा त्या सांगायच्या, रडलेलं बरं असतं. डोळ्यातलं पाणी वाहून गेलं ना की मनातलं दुःख पण थोडं हलकं होतं. नाहीतर जळमट बसतात मनावर. म्हणून मी तर बाई कधी कधी उगाच रडत बसते. आई, तुम्ही ते चाटण बनवा. कडू असेल ना, घेईन मी. तुमच्या नातवंडासाठी आहे ना ते, आणि माझ्या बाळासाठी घेईन मी. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. बाळ अगदी गुटगुटीत होऊ दे, बाकी सगळं मी बघते. रायकर वकिलांनी जे सांगितलं ते जर एकदा झालं ना, तर किर्लोस्करांची सगळी प्रॉपर्टी आपली होईल.
छातीत जरा जळजळत आहे माझ्या. काही खायला आहे का? जळजळ ऍसिडिटी झाली आहे वाटतं तुम्हाला. तुम्हाला थंड दूध देते, लगेच बरं वाटेल. नाही नाही, मी घेतो. अहो नाही, मी देते ना लगेच. असू दे, जेवताना उठायची गरज नाहीये, घेतो मी. सर तिथे ग्लास. वृंदा, वृंदा, हॅलो लॉस्ट गर्ल. काय सतत काय नजर भिरभिरत असते? जेवताना जेवणाकडे लक्ष दे. जेव सावकाश. त्या ह्याचं नाव काय ग? कोण? तुझा नवरा. मोहन. मोहन. मोहनचे फोटोज वगैरे सगळे जळून गेले तू म्हणाली होतीस. पण त्याच्या दुसऱ्या काही गोष्टी तुझ्याकडे असतील तर मला देऊन ठेव. पोलिसात देऊन ठेवूया आपण. त्याला शोधण्यात काही मदत झाली तर ते कळवतील ना आपल्याला. जेव जेव सावकाश जेव.